नमस्कार, राम राम मंडळी. मी अक्षय उंदरे. तुम्ही सगळेजण मला काय बोलण्याआधी मी तुमच्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो. तर तसं झालं काय, मी आलोय बऱ्याच दिवसानंतर, त्यामुळे सगळ्यांच्या आधीच माफी मागितलेली बरी. आणि काय सांगता, अहो मी लय नवीन ठिकाणी गेलो. म्हणजे काय झालं, तुम्हाला स्पायसी पुण्याचा एपिसोड आणायचा, तर पुण्यात काय दाखवावं ह्या विचार करत करत पार मी तिकडं नेपाळला गेलो. आणि मग काय घडलं तेच दाखवणार नाही एपिसोडमध्ये. चला बघूयात स्पायसी पुण्याचा एक नवीन एपिसोड. तर झालं असं, अजय प्रजापती नावाच्या आमच्या एका प्राण्याचं म्हणजे मित्र प्राण्याचं लग्न होतं पार त्या तिकडं गोरखपूरला. आणि अचानक सीए साहेब पण म्हणले आमचे, मी पण येतो. मग काय, चला म्हणलं. मी आणि आमचे बाबूराव सीए निघालो गोरखपूरला. पण पुण्यावरच्या ट्रेनचं तिकीट झालं कॅन्सल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पनवेलवरून गोरखपूर एक्सप्रेस धरली. तर असे काही प्रवास करत गप्पा गोष्टी मारत आम्ही पोहोचलो गोरखपूरला पहाटे 3 वाजता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आमचा प्रवास निघाला कुशीनगरकडे. कुशीनगर म्हणजे भारतातलं एक मोठं तीर्थस्थान, जिथं गौतम बुद्धांनी आपला देहत्याग केला. तिथूनच पुढे मग 1-2 किलोमीटर अंतरावर जिथं त्यांना अग्नी दिला ते स्तूपही तिथं आहे. तिथं काही चायनीज शैलीतली, काही मलेशियन शैलीतली, म्हणजेच जगभरात जिथे म्हणून बौद्ध धर्म आहे त्या प्रत्येक देशातली त्यांच्या स्थापत्य कलेच्या नमुन्यानुसार बांधलेली मंदिरं होती. ही मंदिरं बघायला फार सुंदर आहे, तर ते अवश्य बघा. तर आम्ही आलो पुन्हा आमच्या मित्राच्या गावाला, म्हणजेच पकडी मदरहा नावाच्या गावात. तर नवरदेवाच्या भावानं आम्हाला बसवलं बुलवारो. काय बुलवारो म्हणजेच बोलेरो, ते तिकडे युपीला त्याला बुलवारो म्हणतात. तर त्या बुलवारोमध्ये बसवलं आणि मग आम्ही निघालो जिथं लग्न आहे, म्हणजेच आमच्या वहिनींच्या गावाला. तर रात्री आम्ही तिथे गेलो. युपी किंवा उत्तरेतली लग्न अटेंड करायची ही माझी पहिलीच वेळ. फारच मजा असते. बऱ्याच परंपरा चालीरीती वेगळ्या आहेत, त्या अनुभवायला आणि त्या बघायला फार मजा येते. आपल्याला वेगळ्या धाटणीचं लग्न असतं यांचं. यांच्याकडं वरातीसोबत फक्त पुरुष मंडळी येतात, महिला कोणीच येत नाहीत. अगदी मुलाची आई सुद्धा मुलाच्या लग्नाला येत नाही. बाकी सगळं सेमच होतं. त्यामुळे मग लग्न झालं असं म्हणून पकडी मदरहा सोडलं आणि गोरखपूर गाठलं. गोरखपूरमध्ये तसं बघण्यासारखी बरीच ठिकाणे, पण त्यापैकी गोरक्षनाथ मंदिर आणि गीता प्रेस हे विशेष प्रेक्षणीय असे आहेत. आणि आम्ही त्या दोन्ही ठिकाणी गेलो. गीता प्रेस म्हणजे 1926 साली सुरू झालेली ही प्रेस आजही हिंदू धर्मातली जी रामायण आणि महाभारत आहेत त्यांची बहुतांश पुस्तकं याच प्रेसमधून छापली जातात. त्या पुस्तकांना एक अधिकृतपणा आहे. त्यांचा इतिहास पाहायला आणि त्यांनी निर्माण केलेली जी पुस्तक आहेत त्याचा प्रवास पाहण्यातली मजा मात्र काही वेगळीच होती. आता यातला महत्वाचा मुद्दा अब आहे ना लाईन पे काय, तर आपण गेलो पहिल्यांदा माखन भोग नावाच्या एका स्वीटोमध्ये. गोलगंजच्या इथं हे माखन भोग नावाचं स्वीटो. इथल्या मिठाया म्हणजे काय तुम्हाला सांगण्यापेक्षा दाखवतोच ना. चला माखन भोग मध्ये जाऊन बघूयात नेमकं तिथं खायला काय आहे आणि त्यांची चवी काय आहे. चल. तर कितना पुराना दुकान है आपका? 28 ईयर्स। आपकी स्पेशलिटी क्या क्या है? हमारी स्पेशलिटी जो मेन है जिससे हमने अपना नाम डेवलप किया है वो हमारा मोतीचूर लड्डू है। मोतीचूर लड्डू आप गोरखपुर में कितनी भी जो भी परिवार है उनके घर जो भी मिठाई की रिक्वायरमेंट होती है उसकी जो घर से पर्ची निकलती है तो उस पर स्पेशली लिखा हुआ रहता है कि लड्डू माखन भोग से ही लाना और कुछ भी कहीं से भी लाओ। अच्छा, आता हे बकलावाचेच प्रकार घेतले. अनेक नारळाचा लाडू आहे, नारळी लड्डू हे एवढे घेतलेले आता आपण. आणि त्यानंतर आपण खाणार आहे सोहन हलवा. हा एक आयटम आहे, हा सोहन हलवा. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1 किलो घी बनवल्यानंतर आणि थोडा काही मसाला टाकल्यानंतर परत 1 किलो माल तयार होतो असं ते आहे. मी पुण्यामध्ये बकलावा हा पाहिलेला आहे. हा आहे टर्किश कुनाफ्यासारखा बकलावा. हो बघा, हे एवढं गोड आहे की इथं ते हनी मध डाला इसमें. अच्छा, देखो याच्यात मध टाकलेलं आहे आणि मध्ये ड्रायफ्रुट्स आहेत. तो बघू, एक खा सकता हूँ पूरा इसमें बाइट में. लेट्स ट्राई. बहुत स्वीट है. मेरे को 4XL का टी-शर्ट लेना पड़ेगा. मला असं वाटलं होतं की खूप गोड आहे, असं नाही आहे. स्वीट आहे, कुरकुरीत आहे, खुसखुशीत आहे, मध्ये ड्रायफ्रुट्स आहेत. बकलावा रिंग
लेट्स ट्राय. हे पण भारी आहे, पण ते खूपच भारी वाटतं. त्याच्यामध्ये कदाचित थोडे इन्ग्रेडियंट बदललेत, काही साईज शेप बदलल्यामुळं, आणि थोडा साखरेचा गोडवा ह्याच्यात जास्त आहे, पण ते खूपच बाप होता. गुजरातच्या केशर मँगो पासून बनवलेलं हे आंबे आणतात आणि त्याच्यावर प्रोसेस करून मग हा पदार्थ तयार होतो. तर हा आहे शंख, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत सगळे, आणि वरती आंब्याच्या पल्प पासून तयार केलेली त्याची जी ही आउटर शेल आहे, ही जेली एकदम मऊ मऊ जेल आहे. हे काहीतरी भन्नाट आहे बरं का. खाऊ का? हा आयटम कधीच खाल्लेला नाहीये. भारी. हमारे यहाँ और स्पेशली ये है कि हमारे यहाँ आप अभी कहेंगे तो आपको 56 भोग की थाल हम बनाते हैं. 56 भोग थाल, किसी भी फेस्टिवल में भगवान जी को भोग लगाने के लिए 56 भोग की थाल तुरंत रेडी करके देते हैं. 56 वैरायटी की स्वीट्स हमारे यहाँ मिलेगी, जो आपको बहुत कम जगह मिलेगी. मक्खन भोग के बारे में आप बता रहे थे. हाँ, ये रसमलाई और रबड़ी का कॉम्बिनेशन है. दिस इज स्पेशली फॉर फास्ट. अगर आप फास्ट हैं तो ये एक पीस खा लेंगे तो 3 से 4 घंटे तक आपको कुछ भी खाने की जरूरत नहीं पड़ेगी. अभी मेरा फास्ट भी नहीं है, लेकिन खाने का है, अभी खाऊं कि नहीं. नहीं, जो फास्ट नहीं है वो भी खा सकते हैं, ऐसा नहीं है. लेकिन ये 3-4 घंटे भूखने लगा तो खाऊंगा क्या अभी मैं बाहर जाके. अब आपको मेरे हिसाब से लंच की आवश्यकता नहीं पड़ेगी. मक्खन भोग तो क्या है रिव्यू आपका? मतलब अगर 100 में से ज्यादा भी देना होता तो मैं दे देता, लेकिन 100 में तो 100% दिया जा सकता है. अच्छा. या गोरखपूर मध्ये मला ऑफ द कॅमेरा आम्ही जे जे बघितलं त्याने इथे जे अनुभवलं प्रचंड वेगळे, हे खूप भारी आहे. गोरखपूरची मिठाई मला आवडलेली आहे, अत्यंत सुंदर. तर अशा प्रकारे गोड खाऊन आम्ही बाहेर पडलो. आता काहीतरी तिखट खावं म्हणून आम्ही थेट निघालो क्वालिटी जलपानला. आहा, तिथले छोले भटुरे, आहा. क्वालिटी छोले भटुरेला आता आम्ही आलो आहे, आणि हा एकदम मोठा असा एवढा भटुरा आहे. चमचा भरून लोणचं दिलेलं आहे, मिरची आणि मिक्स लोणचे, कांदा दिलेला आहे, छोले तुमच्याकडं, आणि सोबत असं प्रत्येक टेबलावर एक मिंट चटणीचा डबा आहे. तुम्ही हवं तेवढी चटणी पण घेऊ शकता. पहिले आपण बघूयात भटुरा तोडून. आता आपण हा कसला भटुरा, एकदम फ्लफी भटुरा आहे. छोलेची क्वांटिटी पण बघू शकता, आणि छोलेच्या भाजीवर कुठल्याही प्रकारे तर्री नाहीये. वेगळी चव आहे. जे आपण पुण्यात छोले भटुरे खातो त्याला अशी स्पायसी आणि पंजाबी चव असते, त्याला मात्र त्या युपीच्या मसाल्यांची थोडी चव आहे. आणि वेगळ्या प्रकारचे छोले, हे घट्ट आहेत, पातळ ग्रेव्ही नाही याला, आणि थोडंसं एकदम थोडा किंचित स्पायसी बनवला असते, त्यामुळे मज्जा येते. आपल्याकडे आलेला आहे पनीर चावल, हा राजमाचा भात आणि पनीरचे पीस बघू शकता तुम्ही, 1 2 3 4 आले, आणि चांगलं मोठं पनीर आलेलं आहे, आणि एकदम सॉफ्ट आहे पनीर. जितकं सॉफ्ट असतं तितकं ते चांगल्या क्वालिटीचं असतं. सेम त्यांची जी आचार आहे, लोणचं आहे ते दिलेलं आहे आपल्याला, कांदा आहे, आणि ते वाटाणा आणि पनीर आहे, मटर पनीर. भारी आहे पण, आणि मेन म्हणजे ग्रेव्ही वेगळी आहे.
छोल्याची ग्रेव्ही वेगळी आहे आणि याला येणारी ग्रेव्ही वेगळी आहे. फार महत्त्वाचं आहे. पनीर स्मूथ आहे. ॲक्च्युली मी पनीरची ही क्वालिटी ॲक्सेप्ट केलेली नव्हती. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारचं दर्जेदार पनीर आणि दर्जेदार त्याची भाजी इतका मस्त सॉफ्ट शिजलेला चांगलं राजमा मिळेल. हा मला पुण्यातही असा प्रकारचा राजमा मिळालेला नाही आहे. पुण्यातला राजमा साईजला बारीक असतो, तो जास्त कोरडा पडतो. हा कोरडा पडत नाही. गोरखपूरला येऊन क्वालिटी मद्यपान लागतो. क्या बोला तूने? क्वालिटी मद्यपान लागतो. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके विजिट केलंच पाहिजे. पनीर आणि नंतर चावलचे जे आयटम आहेत मस्त. मेनू छोटा आहे, जो आहे छोटा तो आहे एकदम क्लास कडक. त्यांच्या नावाप्रमाणे क्वालिटी. ठीक आहे, मी संपवतो. क्वालिटी जलपानला कच्चून खाल्लेलं असल्यामुळे आता काही भूक नव्हती, तरी म्हटलं एखादी पेस्ट्री खाऊन बघावी. कारण गोरखपूरमध्ये अशा स्टँडर्डचं आणि अगदी अशा रस्त्यावरती एखादं रेस्टॉरंट असेल अशी कल्पना मी केली नव्हती. फारच सुंदर आणि फाईन डाईन पद्धतीतलं हे रेस्टॉरंट आहे. जर कोणी गोरखपूरला गेलात तर बॉबीज रेस्टॉरंटला अवश्य भेट. थोडं महाग वाटतं पण चव सुंदर. निदान पेस्ट्रीची जरी, बाकी पदार्थ काही मी खाल्ले नाही पण पेस्ट्री आणखीच भारी बघा. पैसा वसूल. मग ते खाल्ल्यानंतर आम्ही गोरक्षनाथ मंदिराला गेलो आणि मग गोरक्षनाथ मंदिरावरून आम्ही परत आलो ते गोरखपूर रेल्वे स्टेशनला आणि तिथूनच बाहेर पुन्हा एकदा सोनवलीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो. कुठं? सोनवली. हो, हा म्हणजे अचानक ठरलं होतं सोनवली म्हणजेच भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवर असलेले गाव. मग आम्ही निघालो सोनवलीला. आता सोनवलीपासून पुढं नक्की काय झालं, आम्ही नक्की गेलो कुठं आणि काय केलं हे बघण्यासाठी पुढचा भाग अवश्य बघा. तोपर्यंत भेटूयात पाहिजे पुण्याच्या पुढच्या भागात म्हणजे सोनवलीला.